मित्र हो, स्त्रियांच्या मध्ये वयवर्ष 40-45 नंतर मासिक पाळी हळूहळू बंद व्हायला लागते, ज्याला आपण रजोनिवृत्ती आणि इंग्रजीमध्ये मेनोपॉज असं म्हणतो. ह्या मेनोपॉजच्या काळामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये असंख्य बदल होत असतात. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये झालेला हार्मोनल इम्बॅलन्स, संप्रेरकाचा चढ उतार. खरं तर स्त्रीला स्त्रीत्व येण्याच्यासाठी, मासिक पाळी नियमित येण्याच्यासाठी किंवा गर्भधारणा राहण्यासाठी इस्ट्रोजन नावाचा स्त्रीत्वाचा हार्मोन महत्वाचा असतो. परंतु वय जसं वाढेल तसं इस्ट्रोजनची रक्तातील मात्रा हळूहळू कमी व्हायला लागते. जेव्हा ती खूपच कमी होते तेव्हा मासिक पाळी पूर्णपणे बंद होते, ज्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळेला स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. काही स्त्रियांच्या मध्ये हा त्रास कमी असतो, काहींच्या मध्ये मध्यम असतो, तर काहींच्या मध्ये अतिशय तीव्र गंभीर स्वरूपाचा असतो, सहन न होणारा असतो. मग त्यामध्ये खास करून चिडचिड होणं, उदास वाटणं, मूड स्विंग होणं, मध्येच रडू येणं, मध्येच हसू येणं, मध्येच उत्साही वाटणं, मध्येच दुःखी होणं, यासोबतच राग जास्त येणं, राग कंट्रोल न होणं, सतत काहीतरी मनामध्ये विचार येणं, अनामिक भीती मनामध्ये वाटणं, अशा प्रकारच्या मानसिक तक्रारींना यांना सामोरं जावं लागतं. यासोबतच शारीरिक तक्रारीच्या मध्ये खास करून अंगामध्ये गरम वाफा येणं, हातपाय जड पडणं, अंग जड पडणं, डोकं दुखणं, सांधे दुखायला लागणं, हाडांची ताकद कमी होणं, अशक्तपणा जाणवणं, कुठलीही गोष्ट करावीशी न वाटणं, थोडं जरी काम केलं तरी लगेचच थकवा आल्यासारखं वाटणं, मांसपेशी आखडून येणं, त्यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होणं, दात आणि हिरड्यांच्या तक्रारी हळूहळू वाढायला लागतात, केस आणि त्वचेच्या संबंधित तक्रारी देखील वाढायला लागतात. कारण इस्ट्रोजन जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं चांगलं असतं, परंतु एकदा का हे कमी व्हायला लागलं की मग त्वचा हळूहळू कोरडी व्हायला लागते, लघवीची जागा कोरडी व्हायला लागते किंवा स्तनांमध्ये वेदना व्हायला लागतात, केसांच्या मध्ये खूप जास्त कोंडा व्हायला लागतो, केस गळती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, शरीरातलं कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होते, कारण कॅल्शियमचा आणि इस्ट्रोजनचा खूप जवळचा संबंध आहे. सोबतच याच काळामध्ये हृदयविकार होण्याचं प्रमाण देखील स्त्रियांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येतं. त्याचं देखील कारण हेच आहे, जोपर्यंत इस्ट्रोजनची लेवल स्त्रियांच्या शरीरामध्ये प्रजनन काळामध्ये, प्रजनन वयामध्ये चांगली आहे तोपर्यंत हृदय मजबूत राहतं किंवा ते सुरक्षित राहतं. परंतु इस्ट्रोजनचा प्रभाव कमी झाला की हृदयाचा त्रास देखील वाढण्याची शक्यता जास्त असते किंवा बऱ्याच महिलांच्या मध्ये रजोनिवृत्तीच्या काळामध्ये पचनाच्या संबंधित तक्रार देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येतात. मात्र हा सगळा त्रास एकदाच होत नाही, याचे काही टप्पे असतात. 3 टप्प्यामध्ये रजोनिवृत्ती असते, ज्याला आपण पेरीमेनोपॉज असं म्हणतो, म्हणजे रजोनिवृत्ती येण्याच्या अगोदरचा काळ, त्याच्यानंतर प्रॉपर रजोनिवृत्ती आणि त्याच्यानंतर रजोनिवृत्ती नंतरचा काळ. जर एखाद्या महिलेला वयवर्ष 40-45 नंतर सलग 1 वर्ष म्हणजे 12 महिने अजिबातच मासिक पाळी आली नाही, तर अशा वेळेला आपण म्हणतो की ती स्त्री रजोनिवृत्त झाली, म्हणजे तिची मासिक पाळी आता कायमची बंद झाली. आणि ही मासिक पाळी बंद होत असताना अचानक बंद होते का? नाही, तर कधी 2 महिन्याला येते, कधी 3 महिन्याला येते, कधी 6 महिन्याला येते, कधी 8 महिन्याला येते, कधी खूप जास्त दिवस अंगावरून जातं, कधी 1 दिवसच जातं, कधी जास्त पॅड, कधी कमी पॅड लागतात आणि अशा प्रकारे ती हळूहळू पूर्णपणे बंद होऊन जाते. आणि याच काळामध्ये गर्भाशयाचे आजार, गर्भाशयाच्या पिशवीचे, गर्भाशयाच्या तोंडाचे, ओव्हरीचे, स्त्री बीजकोशाचे किंवा फॅलोपियन ट्यूब आणि प्रजनन मार्गाचे आजार होण्याचा धोका देखील जास्त वाढतो. यासोबतच लघवीचे, मूत्रमार्गाचे संसर्ग होण्याचा धोका देखील जास्त वाढतो, कारण तिथले जे स्त्राव असतात ते कमी झालेले असतात, त्याच्यामुळे कुठलंही इन्फेक्शन सहजपणे मूत्रमार्गाला होतं. त्यामुळे वारंवार लघवी होणं, लघवी व्यवस्थित साफ न होणं, लघवीवरती कंट्रोल न राहणं, रात्रीच्या वेळेला लघवीचं प्रमाण जास्त वाढणं, ओटी पोटामध्ये सतत दुखत राहणं किंवा कसं तरी बेचैन, अस्वस्थ वाटणं, अशा प्रकारच्या समस्या देखील आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. ह्या मेनोपॉज, रजोनिवृत्तीच्या काळामध्ये होणारा हा सगळा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. बऱ्याचदा आपल्याला हे असं होते हे माहीतच नसतं, मग त्यामुळे सगळाच कोंडमारा होऊन जातो. नेमकं काय माझ्यासोबत व्हायला लागलंय, मी कोणाला दाखवू, कुठल्या डॉक्टरांना दाखवू, हाच प्रश्न नेमका पडून जातो. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये हा सगळा त्रास खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी मी तुम्हाला अगदी घरच्या घरी सहज करता येतील असे सोपे व्यायाम प्रकार, योगासनं सांगणार आहे, जेणेकरून तुमचं शरीर आणि मन चांगलं तंदुरुस्त होईल, मजबूत होईल, तुमच्या शरीरामध्ये पहिल्यासारखी एनर्जी येण्यासाठी मदत होईल. एवढंच नाही तर तुमच्या शरीरामध्ये झालेला जो हार्मोनल इम्बॅलन्स आहे
तो चांगल्या प्रकारे राखण्यासाठी मदत होईल. आता इस्ट्रोजन कमी व्हावं का नाही व्हावं हे आपल्या हातात नाही, ते निसर्गाच्या हातात आहे. परंतु ते कमी होत असताना शरीरावर होणारे जे विपरीत परिणाम, मनावर होणारे जे विपरीत परिणाम आहेत त्याच्यावरती मात्र आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. त्याचं प्रमाण कमी करून आपलं रजोनिवृत्तीचा जो काळ आहे, मेनोपॉजचा जो पिरियड आहे तो सुखकर करू शकतो, आनंदी, समाधानी आणि अतिशय तंदुरुस्त, निरोगी करू शकतो, बनवू शकतो. त्याच्यासाठी हे व्यायाम प्रकार तुम्हाला अतिशय चांगली मदत करणार आहेत. एक नया पैसा खर्च न करता अगदी फुकटमध्ये, फ्रीमध्ये तुम्हाला याच्यासाठी चांगला फायदा होणार आहे. यासोबतच अतिशय सहज करता येणारे घरगुती 5 सोपे उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार आहोत असे कुठले सोपे व्यायाम प्रकार आहेत ज्याच्यामुळं आपल्याला हार्मोनल बॅलन्स चांगला राखता येईल आणि हा सगळा त्रास अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या दुरुस्त करता येईल. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, कंबर, मांड्या, सीटचा भाग, गुडघ्याच्या आजूबाजूचा भाग, पोटऱ्या आणि जो नडगी किंवा पंजाचे जे भाग आहेत याला आपल्याला मजबूती आणायचे. आणि त्याच्यामुळं आपल्या ह्या मांसपेशीमध्ये एकदा लवचिकता आली की उतार वयामध्ये रजोनिवृत्तीच्या काळामध्ये होणारे जे त्रास आहेत ते आपले पूर्णपणे निघून जाणार आहेत. बघा काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, जेवढं खांदे आहेत तेवढंच अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही हात अशा प्रकारे तुम्हाला पकडायचे आहेत, बोट एकमेकांमध्ये गुंतवून. आणि तुम्हाला आता ह्या बाजूला मागं पाठीमागं खुर्ची घ्यायची आहे आणि त्या खुर्चीवरती आपल्याला काय करायचं आहे, हळूहळू बसायचं आहे. अशा प्रकारे परत उठायचं आहे. पूर्ण तुम्ही त्याच्यावरती बसू शकता किंवा जर समजा तुम्ही सहज अलगद न बसता उठू शकत असाल तर तसंच तुम्हाला उठायचं आहे. त्याला आपण स्क्वॅट असं म्हणतो, चेअर स्क्वॅट असं म्हणतो आपण. जर समजा तुम्ही विदाऊट चेअर करू शकत असाल तर ते देखील तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणजे कसं करायचंय, खुर्चीचा अजिबात आपल्याला सपोर्ट घ्यायचा नाही, हे अशा प्रकारे अंतर घ्यायचं आहे आणि पूर्णपणे खाली बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा ह्या 1 2 3 रामकृष्ण हरी माऊली म्हणायचं, 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे खुर्चीचा आधार न घेता किंवा जर जमत नसेल तर खुर्चीचा आधार घेऊन तुम्हाला हा पहिला व्यायाम प्रकार करायचा आहे. आता दुसरा व्यायाम प्रकार काय करायचा आहे, अशा प्रकारे खुर्चीची मदत आपल्याला घ्यायची आहे. गुडघ्यावरती तुम्हाला पाय टेकवायचे. अशा प्रकारे हे गुडघ्यावरती टेकवलं, थोडंसं अंतर घ्यायचं दोन्ही खुर्चीमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये, आणि आपले हात जे आहेत ते अशा प्रकारे इथं तुम्हाला टेकवायचे आहेत. हात टेकवल्यानंतर काय करायचं, आपल्याला पूर्ण शरीराचा जो भाग आहे वरचा तो खुर्चीवरती आपल्याला पुढं झुकवायचा आहे. हे बघा, हे अशा प्रकारे. मान नाही, मान झुकवायची नाही, लक्षात घ्या. काय करायचं, आपल्याला छाती झुकवायची आहे. हे अशा प्रकारे 1 2 खूप छान सोपा व्यायाम आहे. पाय तुम्ही असे ठेवू शकता किंवा सरळ ढिले ठेवा. अशा प्रकारे 3 4 खूप छान, 5 6 7 8 9. फक्त खुर्ची सरकणार नाही, पुढं घसरणार नाही याची काळजी घ्या. आणि 10. परत समजा अजून तुम्हाला सहज सोपं वाटलं, परत 10चा सेट करा. 1 2 रामकृष्ण हरी म्हणायचं, 3 4. रोज माझ्या समोर, माझ्या सोबत हा व्हिडिओ लावून तुम्ही करा. 10 ते 15 मिनिटात तुम्हाला हा व्यायाम होणार आहे. 6 7 8 9 10 अशा प्रकारे. हा झाला दुसरा. आता तिसरा व्यायाम प्रकार काय करायचा आहे, अतिशय सोपा, सहज आहे. खुर्चीमध्ये आणि आपल्यामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय, पाय जवळ जवळ घ्यायचे आणि आपले हात जे आहेत ते खुर्चीच्या इथं वरती असे ठेवायचे. आणि आपल्याला आता काय करायचं,
उजवा पाय वर उचलायचा आहे, गुडघ्यातून दुमडायचा आहे. या अशा प्रकारे 10 वेळा. 1, सरळ उभं राहायचंय. 2, 3, शक्य तितकं मागं घ्यायचा प्रयत्न करायचा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत विरुद्ध पाय. 1. पूर्ण जर तुमचा होत नसेल, गुडघे दुखत असतील, तुम्ही एवढंच करा, पण करा, रोज करा. हळूहळू तुमचा पाय पूर्ण अशा प्रकारे माझ्यासारखा वर येईल. बघा. 1, 2, 3. हा जो भाग आहे मांड्याचा, पोटऱ्याचा किंवा ह्या सीटचा किंवा कमरेच्या इथल्या मांसपेशी खूप चांगल्या प्रकारे लवचिक होतील. त्यांच्यातला मजबूतपणा वाढेल आणि तुम्हाला ताकद येईल. 4, 5, 6, 7, 8, 9. रामकृष्ण हरी. 10. हा झाला तिसरा सोपा व्यायाम प्रकार. आता काय करायचं आपल्याला? चौथा व्यायाम प्रकार. मी थोडस खुर्ची अशा प्रकारे ठेवतो. पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे, किंचित 1 इंचीचं. आता असं उभारल्यानंतर दोन्ही हात तुमचे असे विठ्ठलासारखे कमरेवरती ठेवायचे आहेत. आणि आता काय करायचं आपल्याला? पंजा जमिनीवर ठेवून टाच जी आहे पायाची वर उचलायची आहे, दोन्ही पायाची. आणि 10 वेळा अशा पद्धतीनं करायचंय तुम्हाला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. याच्यामुळे टाचेच्या तिथल्या मांसपेशी, घोट्याच्या तिथल्या मांसपेशी, पिंडरीच्या पाठीमागच्या, गुडघ्याच्या पाठीमागच्या आणि पोटऱ्याच्या मांसपेशी खूप चांगल्या होणार आहेत. परत एकदा करून दाखवतो मी तुम्हाला. 1, 2, किंवा तुम्हाला भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे, भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता. 3, 4, 5, मान सरळ, पाठ सरळ. 6, 7, 8, 9 आणि 10. हा झाला चौथा सोपा व्यायाम प्रकार. आता 5वा सोपा व्यायाम प्रकार काय करायचा आहे? निवांत बसायचंय, सुखासनामध्ये बसायचंय. जर तुम्ही खाली मांडी घालून बसू शकत नसाल तर खुर्चीवर, सोफ्यावर किंवा बेडवर देखील अतिशय आरामशीर बसू शकता. असं बसल्यानंतर आपल्याला हात जे आहेत ते पूर्ण तुमचे दोन्ही गुडघ्यावरती ठेवायचे आणि मान जी आहे ती आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे न्यायची आहे, ताणायची आहे. शक्य तितका वेळ ताणून धरा, नजर सुद्धा तिकडच फिरवा. त्याच्यानंतर पूर्व स्थितीमध्ये या, त्याच्यानंतर उजवीकडं 10 वेळा करायचंय. हे झालं. 1, 2, खूप छान. 3, 4. सोपाच आहे पण परिणाम खूप चांगला होणार आहे. 5. थायरॉइड ग्रंथीचे आजार असतील ते सुद्धा कंट्रोल होण्यासाठी मदत होणार आहे. 6, 7, 8, 9, 10. अशा प्रकारे. आता काय करायचंय? पुढचा सोपा व्यायाम प्रकार. तुमच्या हाताने तुमच्या डोक्याला अशा प्रकारे इकडं डावीकडे ताणायचा प्रयत्न करायचा. हातानं पण तुम्हाला इकडे ओढायचंय आणि डोकं पण तुम्हाला विरुद्ध दिशेला ताणायचंय. अशा प्रकारे. हे अशा प्रकारे इथल्या मांसपेशींना खूप चांगला ताण येणार आहे. हे बघा. 10 सेकंद धरून ठेवा, त्याच्यानंतर सोडा, त्याच्यानंतर दुसरा हात. हा ताणून धरा. असं 10 वेळा करा. 2, 3, खूप छान. 4, 5, 6, ताण बसला पाहिजे. 7, 8, 9, 10. आता काय करायचंय? दोन्ही हाताने विरुद्ध दंड पकडायचे आणि हे पकडल्यानंतर तुम्हाला काय करायचं? आता पूर्णपणे हात वर घ्यायचा आहे, मान पाठीमागे घ्यायची, परत पूर्वस्थितीमध्ये यायची. बघा. 1,
2 3 खूप छान 4 5 6 7 रामकृष्ण हरी माऊली 8 9 10 खूप चांगलं. आता पुढचा सोपा व्यायाम प्रकार काय करायचा, हा हात अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचा, टाळायचा, शक्य तितके इकडे आणायचा आणि ह्या हाताने ह्याला अशा प्रकारे दाबायचं, धरून ठेवायचं, असं 10 वेळा करायचं. हे बघा खूप चांगला ताण तुमच्या खांद्याला, मानेच्या आणि पाठीच्या मागच्या ज्या मांसपेशी आहेत त्यांना वाचणार आहे आणि मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. हार्मोनचा बॅलन्स चांगला राहणार आहे आणि हा सगळा त्रास मासिक पाळीच्या दरम्यान जो होणार आहे, शारीरिक असेल मानसिक असेल, तो कमी होण्यासाठी मदत होणार आहे. धडधड होत असेल तुमच्या छातीमध्ये किंवा भगभग होत असेल, आग पडत असेल छातीमध्ये किंवा पोटामध्ये, गरम वाफ येत असतील, वाटत असेल, गरम गरम वाटत असेल, उष्णता वाटत असेल, तर ती देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. एवढंच नाही तर मन देखील शांत होण्यासाठी मदत होणार आहे. बघा 2 3 4 5 6 7 हे बघा 8 खूप छान 9 10. आता पुढचा सोपा व्यायाम प्रकार काय आहे, थोडस पुढे सरकतो, तुम्हाला लक्षात येईल काय करायचंय. हात मी पुढे घेणार, त्याच्यानंतर पाठीमागे घेणार, लांब श्वास घेत मी हात पाठीमागे घेणार दोन्ही आणि छाती शक्य तितक्या पुढे आणायचा प्रयत्न करेन आणि लांब श्वास सोडत सोडत मग परत मी हात पुढे घेणार. बघा दहा वेळा करा. 1 2 3 4 5 6 खूप छान 7 आनंदाचा श्वास म्हणतो आपण याला. 8 9 10 खूप छान. हा आनंदाचा श्वास आपल्याला खूप चांगला हार्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करणार आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, हात आपल्याला दोन्ही अशा प्रकारे पुढे घ्यायचे आहेत, पंजे असे उभे करायचे आणि ह्या हाताने ह्या हाताला शक्य तितक्या वेळ ताणून धरायचं. त्याच्यानंतर विरुद्ध हात, हे बघा खूप छान 10 वेळा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उलट करायचं, खाली करायचं. 1 2 3 4 5 6 खूप जास्त दुखत असेल तर जास्त नाही करायचं, सहन होईल असं करायचं. जास्त कुठेतरी ओढाताना होईल, काहीतरी पिळ बसेल, जास्त दुखेल असं अजिबात करायचं नाही. 6 7 8 9 आणि 10. आता पुढचा सोपा प्रकार कसा आहे, तुम्हाला अशा प्रकारे आता फुलपाखरू आसन करायचं आहे. हे बघा पायाला पाय लावायचा, असा पंजाला पंजा आणि शक्य तितकं तुम्हाला खाली झुकवण्याचा प्रयत्न करायचा. हे जे पायाचा हा जो भाग आहे तो जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला जर तुमचं एवढं होत असेल नो प्रॉब्लेम, एवढं होत असेल नो प्रॉब्लेम. आता रोजचा सराव असल्यामुळे पूर्णपणे माझा अशा प्रकारे तुम्हाला दिसू शकते आणि इथं दोन्ही हाताने दोन्ही पायाला अशा प्रकारे पंजाला पकडायचं आहे आणि अशा प्रकारे बटरफ्लाय असं करायचं आहे. 5 मिनिट 10 मिनिट किंवा 2 मिनिट डोके देखील तुम्ही करू शकता. हे आसन खूप चांगलं आहे. ओटीपोटातले सगळे अवयव, प्रजनन अवयव स्त्रियांच्या मध्ये असणारे, गर्भाशय असेल, गर्भपिशवी गर्भाशय असेल किंवा स्त्रीबीजकोश असेल, स्त्रीबीज वाहक नलिका आहे, गर्भाशयाचं मुख आहे किंवा जो प्रजनन मार्ग आहे, त्यातले सगळे त्रास कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे. लक्षात घ्या. हे अशा प्रकारे. आता काय करायचंय, पुढची स्टेप अशाच प्रकारे तुम्हाला ह्या फुलपाखरू आसनामध्ये बसायचंय
आणि दोन्ही हात तुमचे गुडघ्यावरती ठेवायचे आणि तुम्हाला पुढे झुकायचं आहे. शक्य तितकं पुढे झुका. थोड्या वेळ थांबा, परत उठा. हे अशा प्रकारे 10 वेळा करू शकता. 1, पूर्व स्थितीमध्ये या. 2, खूप छान. 3, रामकृष्ण हरी. 4, 5, खूप छान. 6, सहन होईल असं का. 7, 8, 9 आणि 10. ह्याच्यावर घरगुती उपाय सुद्धा मी सांगणार आहे, ते देखील तुम्ही आवर्जून बघा. आता काय करायचं आपल्याला, एक पाय अशा प्रकारे पसरवायचा, एक पाय अशा प्रकारे दुमडायचा, तिथे लावायचा आणि ह्या हाताने दोन्ही तुमच्या इथं गुडघ्याला असं पकडायचंय आणि गुडघ्यावरती वाकायचं. हा इथं ताण येणार आहे, पाठीच्या मांसपेशींना, ओटीपोटाच्या सगळ्या अवयवांना ताण येणार आहे. 10 वेळा करायचं, उभा राहायचं. 1, सरळ व्हा. 2, सरळ व्हा. 3, खूप छान. 4, व्हेरी गुड. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय बघा, हे अशा प्रकारे. हे 1, 2, सरळ व्हा. 3, 4, 5, खूप सोपं आहे. 6 आणि खूप जास्त परिणामकारक आहे. 7, 8, रामकृष्ण हरी. 9 आणि 10. व्हेरी गुड. आता काय करायचंय तुम्हाला, झोपून पालतं झोपायचंय पोटावरती, हळूहळू सावकाश, गडबड करायची अजिबात नाही. हे अशा प्रकारे आणि पाय लांबून हात सुद्धा सरळ असा दंडवत घालायचा धरणी मातेला आणि हे रिलॅक्स व्हायचे बॉडी. आणि दोन्ही हात, दोन्ही पाय एकदाच तुम्हाला वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. मांडीपासून उचलायचा पाय दोन्ही. हे बघा, 1, 10 वेळा करा. 2, 3, 4, 5, 6, शक्य तितकं वर घ्या. 7, 8, 9, 10. किंवा तुम्ही विरुद्ध घेऊ शकता अशा प्रकारे. हे बघा, हा उजवा हात आणि डावा पाय. हे बघा अशा प्रकारे. हे सोपं जाईल तुम्हाला जर दोन्ही सोबत अवघड जात असेल. 1, 2, 3, 4, 5, 6, खूप छान. 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला, पाठीवर झोपायचं उतार, सावकाश, गडबड नाही. गडबड नाही करायची, गोंधळ करायचा नाही, सावकाश करायचं, आवर्जून वेळ देऊन करायचं. सीट हे अशा प्रकारे, पाय गुडघ्यातून दुमडायचे, दोन्ही हात सीटच्या खाली न्यायचे. हे अशा प्रकारे हे असेच पाय ठेवायचे आणि पूर्णपणे पाय आपल्या पोटाकडे आणायचे. 1, सरळ करा. 2, 3, 4, लांबवा, सरळ ठेवा. 5, लांबवा. 6, 7, 8, खूप छान. 9 आणि 10. हे अशा प्रकारे. आता तुम्हाला सावकाश उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला सुखासनामध्ये बसा आणि लांब श्वास घ्या, लांब सोडा. रिलॅक्स वाटायला बघा. आता पाहूया व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा मुद्दा, तो म्हणजे 5 सोपे घरगुती उपाय मेनोपॉज मध्ये होणारा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी. नीट लक्ष देऊन ऐका.
सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नैसर्गिक उपाय याच्यासाठी आहे ते म्हणजे पाणी. पाणी हे टॉनिक आहे असं मी नेहमी सांगत असतो, परंतु आपल्याला फुकट मिळते म्हणून त्याची किंमत नसते. रजोनिवृत्तीच्या काळामध्ये स्त्रियांना पाण्याची अत्यंत गरज असते. जेव्हा शरीरातली पाण्याची मात्रा कमी होते, पाणी कमी केल्यामुळं किंवा वातावरणाचं तापमान जास्त असल्यामुळं किंवा जो उमघाम होतो, शरीरामध्ये उष्णता जी निर्माण होते, त्यामुळं तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण खूप कमी होण्याची शक्यता या काळामध्ये असते. तेव्हा पाणी तुम्हाला वरदान ठरतं आणि त्याच्यामुळं दिवसभरामध्ये तुमच्या तहानेनुसार, तुमच्या शरीरानुसार, वजनानुसार, कामाच्या स्वरूपानुसार, आजूबाजूच्या वातावरणानुसार किमान 3 ते 4 लिटर पाणी तरी तुम्ही पिलं पाहिजे. हे पाणी पित असताना मात्र लक्षात ठेवा, जेव्हा कधी तुम्ही लघवी करता तेव्हा लघवीचा रंग आवर्जून बघा. लघवीचा रंग जर जरा जरी पिवळा वाटला तरी तुम्ही पाण्याचं प्रमाण अजून जास्त वाढवायचं आहे. आणि पाणी पित असताना रात्री 8च्या नंतर पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं. दिवसभर तुम्हाला किती पाणी प्यायचं ते पण 8च्या नंतर पाणी कमी प्या. अगदीच तहान लागली तर एका दुसरा घोट तुम्ही पिऊ शकता. असं का बरं? कारण रात्री 8च्या नंतर जर तुम्ही जास्त पाणी पिलं तुम्हाला रात्रीला लघवीला जास्त लागण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते. त्यामुळे रात्री कमी पाणी प्या, दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या. यासोबतच हार्मोनचा बॅलन्स व्यवस्थित राखण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असतं. त्यामुळं आपल्याला हा त्रास या पाण्यामुळे कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. दुसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे आहाराच्या बाबतीमध्ये. आहाराच्या बाबतीमध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि त्या सीझन मध्ये मिळणारी फळं आवर्जून खा, कारण निसर्गानं त्या सीझन मध्ये ती फळं आपल्याला याच्यासाठी दिलेली आहे जेणेकरून आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त राहील. यासोबतच या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या मध्ये असणारे जे फायबर आहे, तंतुमय पदार्थ आहे, याच्यामुळे आपलं पोट चांगलं साफ करण्यासाठी मदत होईल. पचनशक्ती सुधारेल, आतड्याच्या हालचाली वाढतील आणि पोट चांगलं साफ झालं, पचनशक्ती सुधारेल, खाल्लेलं व्यवस्थित चांगलं अंगी लागेल, शरीर आणि मन तंदुरुस्त होण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होईल. यासोबतच आहारातून साखर आणि मैदा पूर्णपणे वर्ज करा. तेलाचं प्रमाण कमी करा. दूध आणि दुधाचे पदार्थ आवर्जून घ्या, कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन डी आहे, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातली जीवनसत्व आहेत. यासोबतच दररोज सकाळी किमान तुम्ही 15 ते 20 मिनिट कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये बसलं पाहिजे, सूर्यस्नान घेतलं पाहिजे. कारण तसं जर केलं तर तुमचं शरीर चांगलं होईल, व्हिटॅमिन डी चांगलं तयार होईल आणि ते शरीराला लागू होईल. हा त्रास कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. आहारामध्ये असे पदार्थ घ्या ज्याच्यामध्ये फायटो इस्ट्रोजन आहे. मग कुठले पदार्थ? त्यामध्ये खूप चांगला पदार्थ फायटो इस्ट्रोजन देणारा आहे तो म्हणजे जवस. किमान 2-3 चमचे तरी जवस तुमच्या दररोजच्या आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करा. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी ची 60,000 इंटरनॅशनल युनिटची गोळी दर आठवड्याला एक अशा प्रकारे जेवण करून दुधासोबत घ्या. नक्कीच तुम्हाला याचा देखील चांगला फायदा होणार आहे. आहारामधून चहा, कॉफी तुम्ही बंद करून टाका. त्याच्याऐवजी तुम्ही ग्रीन टी, हर्बल टी प्या. याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला, तो देखील तुम्ही आवर्जून पहा. तेलकट, तिखट आणि गरम पदार्थ तुम्ही वर्ज करा. आणि जर तुम्हाला काही व्यसनं असतील, तंबाखू खाणं असेल, गुटखा खाणं असेल किंवा मशरी लावण्याची सवय बऱ्याच बायकांना असते, ती असेल तर तुम्ही आजच बंद करा, नाहीतर तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका जास्त वाढतो आणि हा रजोनिवृत्तीचा काळातला होणारा जो त्रास आहे तो देखील कित्येक पटीनं वाढू शकतो. त्यामुळे व्यसन असतील तर ती बंद करा. तिसरा सोपा उपाय तो म्हणजे तुम्हाला झोप चांगली घ्यायची आहे. रात्रीच्या वेळेला शांत, समाधानकारक पुरेशी झोप जर झाली तर तुमचा त्रास हा कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही रात्री लवकर जेवण करा. जेवणामध्ये आणि रात्रीच्या झोपण्यामध्ये 3 तासाचं अंतर ठेवा. रात्रीचं जेवण 6-6:30 केलं तर साधारण 8-8:30 थोडीशी शतपावली करून या. शतपावली करून आल्यानंतर थोडीशी पायाला बदाम तेलानं किंवा मोहरी तेलानं किंवा तीळ तेलानं मसाज करा. भ्रामरी नावाचं प्राणायाम करा. शांत झोप लागण्यासाठी चांगली मदत होईल, कारण ह्या वयामध्ये मध्येच जाग येण्याची शक्यता जास्त असते. टकली पडणे आपण ज्याला म्हणतो, हा त्रास याच्यामुळे कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला एकूण चांगलं निरोगी स्वास्थ्य लाभेल. चौथा उपाय आहे मनशांती करण्यासाठी, मानसिक त्रास कमी करून घेण्यासाठी योगा, ध्यानधारणा, प्राणायाम, मेडिटेशन करा. देवाचं नामस्मरण करा, जप करा आणि दीर्घ श्वसनाचे व्यायाम करा. आणि 5वा सगळ्यात महत्वाचा सोपा उपाय आहे तो म्हणजे जर तुम्हाला अगोदरचे काही आजार असतील, म्हणजे तुमचं वजन जास्त वाढलं असेल, तुमचा बीपी जास्त वाढला असेल, शुगर जास्त वाढली असेल, तर ही कंट्रोल करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला रजोनिवृत्तीचा काळ सुखाचा, समृद्धीचा जाण्यासाठी मदत होईल. आणि सगळ्यात शेवटी महत्वाची गोष्ट, हा जो नैसर्गिक बदल आहे त्याला ऍक्सेप्ट करा, त्याला समजून घ्या. हे होणारच आहे, एक कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये हे होणारच होतं. आपलं वय निघून जाणारच आहे, आपण कधी ना कधी म्हातारे होणारच आहे, हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे शरीर जरी म्हातारं झालं तरी तुम्ही मनानं म्हातारं अजिबात होऊ नका. मनानं फ्रेश राहा. मी अजून यंग आहे, अजून तरुण आहे, असं जर तुम्ही म्हणलात तर तुम्हाला अजून चांगला फायदा होईल. नाहीतर आता माझी पाळीच बंद झाली, आता मी म्हातारीच झाले, माझे केसच पांढरे व्हायला लागले, असं म्हणून तुम्ही नाराज होऊ नका, उदास होऊ नका माऊली. तुम्ही त्याला
ऍक्सेप्ट करा, निसर्गाचा नियम तुम्ही मान्य करा आणि त्याच्यानुसार तुम्ही राहा. नक्कीच तुम्हाला आहार विहार, जीवनशैली, व्यायाम, चांगली मानसिकता हे जर केलं तर तुमचा हा सगळा त्रास कमी होईल आणि तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभेल. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणणार, ते कुठलं आहे तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुम्हाला महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी व्हिडिओ बनवत असतो. जेव्हा तुम्ही एक लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील रजोनिवृत्तीचा काळ सुखकर जाण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील छान छान दुवा देतील, आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.